नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या समर्पण प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण विज्ञान तंत्रज्ञान या विषयामधला एक प्रश्न घेणार आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेवरचा हा UPSCच्या मेन्समध्ये विचारलेला प्रश्न आहे 10 मार्कांसाठी. प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना स्पष्ट करा. AI क्लिनिकल निदानामध्ये म्हणजे क्लिनिकल डायग्नोसिसमध्ये कशी मदत करतं आणि आरोग्य सेवेमध्ये AIच्या वापरामुळे व्यक्तीच्या गोपनीयतेला धोका आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे फोकस आणि लोकस जर या क्वेश्चन मध्ये बघायचं झालं, 10 मार्कर असून सुद्धा सगळेच मुद्दे जे प्रश्नामध्ये दिसतात हे फोकस मधले मुद्दे आहेत आणि सगळ्याच मुद्द्यांवरती आपल्याला लिहावं लागेल उत्तरामध्ये. आणि म्हणून म्हटलं की सर्वच मुद्दे याच्यामध्ये महत्वाचे आहेत. ऑल पॉइंट्स आर फोकस. तर याला कसं आपण टॅकल करूया हे थोडक्यात बघायचं आहे. आता स्पष्टपणे विचारलंय की कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना स्पष्ट करा. फरक लक्षात घ्या, याच्यामध्ये असं नाही विचारलेलं की त्याची व्याख्या सांगा, संकल्पना स्पष्ट करा असं सांगितलेलं. याचा अर्थ तुम्हाला डेफिनेशन लिहून थोडं ऍड ऑन माहिती त्याच्यामध्ये काहीतरी लिहिणं हे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता काय असते, कुठे शोध लागला आणि कसा वापर होतो, एवढ्या तरी गोष्टी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये ब्रीफली लिहाव्या लागतील. म्हणून मी मुद्दाम इंट्रोडक्शन इथं पूर्ण दिलेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याख्या आपण कशी करू शकतो, तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक विज्ञानाची एक शाखा आहे जी बुद्धिमान प्रणाली विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते, की जी तर्क करू शकते, शिकू शकते आणि स्वतःहून निर्णय घेऊ शकते. अशा प्रणालीला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणू शकतो. AI संशोधनाने कोविड महामारीच्या काळामध्ये, आता प्रश्न आरोग्य सेवेबद्दलचा आहे म्हणून आपण एक कंटेम्पररी एक्झाम्पल देतोय की AIने कोविडच्या महामारीच्या काळामध्ये आढळलेल्या विविध समस्यांवरती विशेषतः वैद्यकीय निदानासाठी उत्कृष्ट उपाय आपल्याला दिलेले आहेत. आता तुम्ही इथंच सांगताय की उत्कृष्ट उपाय दिलेले आहेत, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला ते एक्सप्लेन करायचे. आणि AI हा शब्द जॉन मॅकार्थी यांनी 1956 मध्ये डार्टमाउथ मध्ये एक परिषद भरली होती अमेरिकेमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी हा शब्द प्रचलित केलेला आपल्याला दिसतो. तर इथं स्ट्रक्चर लक्षात काय घ्यायचं आहे की डिफाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा व्याख्या करा असं सांगितलं असतं तर फक्त व्याख्या करायची होती, पण संकल्पना स्पष्ट करा असं म्हटलं असल्या कारणाने तिथं थोडी ॲड ऑन माहिती आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. व्याख्या काय आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची, कंटेम्पररी यूज त्याचा कसा केला गेला आणि साधारण त्याचा वापर केव्हापासून सुरू झाला हे आपण सांगू शकतो. पुढे पहिला फोकस आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता निदानामध्ये कशी मदत करते किंवा क्लिनिकल डायग्नोसिस मध्ये कशी मदत करते. याचं उत्तर मध्ये एक साधारण 5 पॉइंट्स आपल्याकडे आहेत. पहिला जो प्रश्न आहे, पहिला पॉइंट आहे की रोगाच्या प्रारंभाचा अंदाज लावण्यासाठी भविष्यसूचक विश्लेषण करू शकते. अर्ली डिटेक्शन ज्याला म्हणतो, म्हणजे समजा लहानपणीच पुढे जाऊन दृष्टी जाणार असेल तर ते आपण आधीच डिटेक्ट करू शकतो. त्याच्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे काही मॉडेल्स आपण डेव्हलप केलेले आहेत. जेव्हा तुम्ही पॉइंट लिहिता त्याला सबस्टॅन्शिएट करणं पण खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याचं एक्झाम्पल म्हणून गुगल डीप माइंड हे एक्झाम्पल लिहू शकता. जगामध्ये अनेक लहान मुलांच्या मध्ये पुढे जाऊन जे अंधत्व येणार होतं ते रोखण्यामध्ये गुगल डीप माइंडमुळे आपल्याला खूप जास्त त्याचा फायदा झालेला आहे. त्यानंतर वैद्यकीय इमेजिंगमध्ये एक्सरेज असतील, तुमचे सिटी स्कॅन्स असतील, MRIs असतील, हे एक्झॅक्टली वाचण्यासाठी किंवा त्याचं निदान करण्यासाठी आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता खूप जास्त मदत करत असते. असेही काही मॉडेल्स आपण डेव्हलप केलेले आहेत. एक्झाम्पल म्हणून IBMचे वॉटसन हेल्थ हा एक एक्झाम्पल आहे. आणि DRDOने सगळ्यात महत्वाचं निर्माण केलेला आत्मन, कोविडच्या काळामध्ये जे पण कोविड पेशंटचे एक्सरेज होते ते स्कॅन करण्याचं काम आत्मननी केलं. म्हणजे याला फक्त आपण फीड केलं होतं की कोविड पेशंटचा एक्सरे कसा असेल, नॉर्मल पेशंटचा एक्सरे कसा असेल, आणि खूप जास्त एफिशियंटली यांनी आपल्याला ते एक्सरेज स्कॅन करण्यामध्ये मदत केलेली दिसते. त्यानंतर अचूकता वाढणार आहे, जे डायग्नोसिस आपण करणार आहे त्याची अॅक्युरेसी खूप जास्त वाढणार आहे आणि म्हणून एनहान्स्ड अॅक्युरेसी हा एक फायदा आपल्याला त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर दुरुस्त रुग्णांचं निरीक्षण करायचं आहे, रिमोट पेशंट मॉनिटरिंग सुद्धा आपल्याला करता येऊ शकते AIच्या माध्यमातून, जिकडे प्रत्यक्ष डॉक्टरांची गरज भासणार नाही. भारतासारख्या देशामध्ये जिथे आरोग्य व्यवस्थेमध्ये डॉक्टरांची संख्या प्रति लोकसंख्येच्या बाबतीमध्ये खूप कमी आहे, तिथं आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करताना दिसेल. त्यानंतर अंगावरती घालण्यायोग्य जे आरोग्य उपकरणं असतात ते सुद्धा आपल्या डायग्नोसिसमध्ये मदत करतात. आता एक्झाम्पल काय दिलं, ऍपलचं स्मार्ट वॉच असेल. तुम्हाला माहिती आहे कोविडच्या काळानंतर हे जे फिटनेस स्मार्ट वॉचेस असतात
फिटबिटचं असेल, ॲपलचं असेल, ते खूप सारे हेल्थ पॅरामीटर्स तुमचे ट्रॅक करतात. तुमचा पल्स रेट काय आहे, इनफॅक्ट ऑक्सिजन लेवल पण काय आहे ही पण ट्रॅक करतात. आणि डायग्नोसिस करण्यामध्ये आपल्याला हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ॲप्स मदत करू शकतात. पुढचा मुद्दा आहे फोकसमधला, तो म्हणजे आरोग्य सेवेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्यामुळे व्यक्तीच्या गोपनीयतेला धोका आहे असं तुम्हाला वाटतं का? ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात आणि म्हणून आपले ओपिनियन्स त्याच्यावरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. प्लस काही एक्झाम्पल सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजेत. तर अर्थात तसे काही धोके संभावतात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामध्ये. कसे आणि कोणते बघूया. पहिला आहे डेटा सुरक्षेचा मुद्दा, की डेटा सुरक्षित नाही, कारण आपल्याला भारत सरकारच्या कोविड-19चे जे ट्रॅकिंग ऍप्स होते त्याच्यामधनं सुद्धा डेटा लीक झाल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. त्यामुळे डेटा जाणं, आणि हा संवेदनशील डेटा आहे, आरोग्याशी संबंधित असणारा खूप सेन्सिटिव्ह डेटा आहे, तर त्याचे लीक होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे वैयक्तिक डेटाचं व्यापारीकरण केलं जाऊ शकतं, कमर्शियलायझेशन केलं जाऊ शकतं डेटाचं. त्यानंतर विमा कंपन्यांकडून त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. एखाद्या पेशंटची जर हेल्थ इन्फॉर्मेशन एखाद्या विमा कंपनीला मिळाली तर त्याचा जो राईट आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट असतं की त्याला इन्शुरन्स वगैरे मिळाला पाहिजे, तो मिळण्यामध्ये कुठेतरी धोके निर्माण होऊ शकतात. त्यानंतर घालण्यायोग्य उपकरणांच्या द्वारे अनधिकृत पाळत ठेवली जाऊ शकते. आपण ट्रॅक करू शकतो एखाद्याचं मुवमेंट वगैरे, तोही व्हायलेशन आहे प्रायव्हसीचं त्याच्या. त्यानंतर संवेदनशील माहितीचा गैरवापर सुद्धा केला जाऊ शकतो, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ॲप्समध्ये काही जी माहिती आपण फीड करू त्याचा गैरवापर सुद्धा होण्याचे चान्सेस खूप जास्त दिसतात. प्लस त्याच्यामध्ये तो नेहमी सायबर अटॅक्सला च्या धोक्यामध्ये ती माहिती असणार आहे. तर अशा अनेक समस्या त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. याला कन्क्लूड आपण कसं करू शकतो, इथे पण मुद्दा मी कन्क्लुजन थोडं विस्तारित दिलेला आहे. एक तर तुम्हाला सांगायचं, एक बॅलन्स करायचा प्रश्न आपल्याला. एक काय सांगायचं की कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्लिनिकल डायग्नोसिसमध्ये ऍक्च्युली खूप हेल्पफुल किंवा मदत आपल्याला करते. तर कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये आरोग्य सेवेसाठी परिवर्तनीय किंवा ट्रान्सफॉर्मेशनल कॅपॅसिटी किंवा क्षमता आहे, परंतु कोणत्याही शक्तिशाली साधनाप्रमाणे त्याच्यामध्ये आव्हानांसह येते. विशेषतः डेटाच्या गोपनीयतेशी संबंधित आव्हानं आपल्यासमोर दिसतात. रुग्णांच्या गोपनीयतेशी तडजोड केली जात नाही याची खात्री करतानाच कृत्रिम बुद्धिमत्ताच्या क्षमतांचा लाभ घेण्यामध्ये संतुलन आपण निर्माण केलं पाहिजे. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, फेब्रुवारीचं जे मॅगझिन आलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती, त्याच्यामध्ये हे वाक्य खूप दिलेलं आहे की पारदर्शकता, उत्तरदायित्व म्हणजे ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि एआयच्या नैतिक वापरावरती आधारित एक दूरदर्शी, सहयोगी आणि नियमन केलेला दृष्टिकोन हा पुढे जाण्यास आपला मार्ग आहे. की हा पुढे कसं गेलं पाहिजे आपण, तर ही जी टेक्नॉलॉजी आपण वापरणार ही पारदर्शक असली पाहिजे, अकाउंटेबल असली पाहिजे आणि नैतिक वापरावरती म्हणजे एथिकल कन्सर्न्स, एथिकल कंडक्ट करून आपण ती वापरलेली असली पाहिजे, असं तुम्ही त्याला कन्क्लूड करू शकता. दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.